ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ब्रेकच्या पूर्वी जसं आपण पाहिलं की मायावतींनी अतिशय गंभीर अशा प्रकारचे आरोप केलेत की ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा आहे आणि भाजपनं ही सगळी जी मशीन्स आहेत ती मॅनेज केलेत आणि भाजपचा हा विषय मॅनेज्ड मशीनचा आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक घ्यावी अशी मायावतींची मागणी आहे। पण खरं तर मायावतींची अडचण वेगळीच आहे की आता विधानसभा, राज्यसभा या सगळ्याच ठिकाणी, लोकसभा या सगळ्याच ठिकाणी मायावतींचं अस्तित्व एक प्रकारे स्टेकला लागलेल्या अडचणीत आलेलं आहे। अनुराग जी, कदाचित हेच कारण असावं। बिल्कुल, मुझे लगता है कि मायावती जी का जो सबसे बड़ी दिक्कत ये है कि अब वो राज्यसभा में भी उनका टर्म अगले साल खत्म हो रहा है, तो वो राज्यसभा की भी सदस्य नहीं रहेंगी और जो उनकी जो सारा जो ऑरा था, जो ताकत थी, वो इस चुनाव में एकदम खत्म हो गई है। लेकिन उनका ये कहना कि ईवीएम मशीन के कारण हुआ, इसको मैं ज़्यादा मानता नहीं है, ज़्यादा वजन नहीं देता। और सबसे बड़ी बात यह है इसके साथ साथ कि उनको अब ये मान लेना चाहिए कि जो पोस्ट बंडल राजनीति थी वो उसका डेड एंड आ गया है, ख़त्म हो गई है और अब उनको एक नई राजनीति के बारे में सोचना चाहिए जिसमें कि विकास भी हो, क्योंकि केवल अब जाति की राजनीति जो है उस पर क्वेश्चन मार्क नहीं लगाए, वो फुल स्टॉप हो गया। पार्थ, जोपर्यंत त्याच्यावरती काही पुरावा नसेल तोपर्यंत त्याला सिरियसली घेण्यात काही मला तथ्य वाटत नाही। एक मी जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा मायावतींबद्दल एक मला असं लक्षात आलं की यंगस्टर्समध्ये त्यांचं अपील कमी कमी होत चाललं आहे। इवन दलित यंगस्टर्समध्ये ते जास्त करून मोदी आणि काही प्रमाणात अखिलेश यांच्याबद्दल ते जास्त बोलतात। ते मायावतींबद्दल तितक्या मोठ्या प्रमाणात ते तितकं मायावतींना इम्पॉर्टन्स देत नाही आहेत। त्यामुळे ह्याचाच हा थोडाफार एक परिणाम आहे। आणि ईव्हीएम टॅम्परिंग जोपर्यंत त्याचा काही पुरावा नाही आहे तोपर्यंत आपण त्यावर कसा विश्वास ठेवायचा? नाही, मला वाटतं की ज्यावेळेस एवढा मोठा पराभव होतो त्यावेळेस तो स्वीकारणं कठीण असतं आणि त्याच्यासाठी कारणं वेगवेगळी शोधली जातात आणि ते अनेक वेळा हे झालेलं आहे। म्हणजे आता हे ईव्हीएमचं बोलतोय आपण, पण ज्यावेळेस बॅलेट पेपर होते त्यावेळेस सुद्धा हा विजय बाईचा, हा विजय गाईचा, हा विजय शाईचा असं एक त्यावेळेस असं वक्तव्य त्यावेळेस आलं होतं। म्हणून मला वाटतं की असा मोठा पराभव झाल्यानंतर स्वाभाविक अशी प्रतिक्रिया येणं। पण एक लक्षात घेतलं पाहिजे याच्या टेक्निकॅलिटीमध्ये, काही एखाद्या मतदान यंत्रात काही टेक्निकल फॉल्ट होऊ शकतात, परंतु ही सगळी मतदान यंत्र जी आहेत ती सेपरेट युनिट आहेत, ती इंटरकनेक्टेड नाही आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी रिमोट लोकेशनला बसून कुठेतरी सगळा पोल मॅनेज करेल असं शक्य होत नाहीये। मग एक आहे की प्रत्येक काही टेक्निकल मिस्टेक्स असतील तर त्या मतदारसंघापुरत्या, त्या पोलिंग बूथ पुरत्या असू शकतात, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात असं शक्य नाही। आणि मग बाकीचे युक्तिवाद असतातच। आपल्याकडे महापालिकेनंतर एका उमेदवाराने सांगितलं की मला माझंही वोट मिळालं नाही, असं कसं झालं? किंवा काही ठिकाणी असं झालं की 4 वोट, जिथे 4 मेंबर प्रभाग होते तिथे 4चं मतदान केल्याशिवाय ते मतदान रजिस्टर होत नव्हतं। असं असतानाही 4 प्रभागाचे वोट का टॅली होत नाहीत, असे काही टेक्निकल इश्यूज तयार झाले होते। पण टेक्निकल इश्यू हा त्या पोलिंग बूथ पुरता मर्यादित असतो। एवढा मोठं म्हणजे 403 मतदारसंघ जिथे हजारो पोलिंग बूथ आहेत, जे सगळे वेगवेगळे युनिट आहेत, ते असे मॅनेज करता येत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर मशीन मॅनेज करायचं असेल की 4 नंबरचं बटन दाबलं तर 1 नंबरला बटन मत जाईल, असं करता येईल। पण प्रत्येक ठिकाणी अल्फाबेटिकली उमेदवार असतात। म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय भाजपचा उमेदवार 4 नंबरला आहे आणि काँग्रेसचा 1 नंबरला आहे असं नसतं। ते प्रत्येक वेळी त्यांचा क्रम बदलत असतो। त्यामुळे अशा गोष्टीवर मला वाटतं की फारसं महत्त्व देता येणार नाही। एकच आहे की अशा शंका का होतात, निर्माण करतात, त्यामुळे इलेक्शन कमिशनने एकदा स्पष्टता करावी त्यांची आणि यांचा एकदा मला वाटतं की यांचं एक वर्कशॉप घेऊन कसं काम चालतं हे या सगळ्या शंका असणाऱ्या लोकांसाठी घ्यायला हरकत नाही। नक्कीच या इलेक्शनच्या नंतर 3 राजकीय पक्षांना, खरं तर 4 राजकीय पक्षांना खूप जास्त विचार करण्याची गरज आहे। एक अर्थात आहे स्वाभाविकपणे काँग्रेस, कारण काँग्रेसला अजूनही 2 आकडी संख्या उत्तर प्रदेशात गाठता आलेली नाही आहे। कदाचित हे सगळ्यात कमी आकडा असू शकतो हा काँग्रेसचा आजपर्यंतचा उत्तर प्रदेशातला निश्चितपणे। दुसरा आहे सपा, बसपा, हे उत्तर प्रदेशच्या अनुषंगाने, आणि देशात वाढू पाहण्याची इच्छा असणारा आप, या अनुषंगाने आपण विचार करणार आहोत। मात्र ब्रेकवर जाता जाता पाहूयात, उत्तर प्रदेशातल्या भाजपच्या विजयानंतर दिल खुश होऊन नाचलेले महाराष्ट्रातले भाजपचे आणखीन एक मंत्री गिरीश महाजन।